बहुप्रतीक्षित राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी अयोध्येत पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या राममय वातावरण झाल्याचं बघायला मिळतंय। पिंपरी चिंचवड मध्ये देखील अत्यंत हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्ती अयोध्येत जाऊ शकणार नाही, यामुळेच अशा प्रकारे राम मंदिराची प्रतिकृती ठेवून अयोध्येत जाण्याचा अनुभव जो होणार आहे त्याची अनुभूती यावी यासाठी या प्रतिकृती ठेवण्यात आल्यात। आपल्यासोबत भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आहेत। काय सांगाल, नेमका यामागचा उद्देश काय आहे? निश्चितच यामागचा एक हिंदुत्ववादीचा उद्देश आहे आणि 22 तारखेला राम मंदिराचं आणि मूर्तीचं प्रतिष्ठापना होत आहे। अशा वेळेस प्रत्येक नागरिकांना, भक्तांना अयोध्येला जाता येणार नाही आहे। त्यांचं दर्शन इथे आपल्याला घर बसल्या होण्यासाठी आम्ही हे राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आम्ही शहरामध्ये विविध ठिकाणी ठेवलेली आहे, जेणेकरून प्रत्येक भक्तांना, नागरिकांना जाऊन तिथे अक्षताचं अर्पण करता येईल, रामलल्लाचं दर्शन घेता येईल। या उदात्त हेतूने आम्ही ह्या राम मंदिराची प्रतिकृतीचं इथे ठेवलेले आहेत। राम मंदिर किती महत्त्वाचं होतं, कारण खूप वर्षापासूनचा हा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता। राम मंदिर किती महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा आपला इतिहास महत्त्वाचा आहे, कारण इतिहास हा बुजला गेला तर पुढचं भविष्य आणि वर्तमान हा बिघडतो। म्हणून ज्या पद्धतीने आपलं राष्ट्र जे भारत देश आहे, भारत हा हिंदुत्ववादी देश आहे, हिंदूमय देश आहे आणि आपल्या पूर्ण हिंदूंचं जे काही एक आराध्य दैवत आहे श्री रामचंद्र प्रभूजी यांचं मंदिर, आणि आम्ही असं म्हणत नाही आहे की दुसऱ्या ठिकाणी जिथे त्यांचं मंदिर पूर्वीपासून होतं, पुरातन कालापासून होतं, तिथेच आम्ही प्रतिस्थापना करत आहोत। त्याच्यामुळे ते आमच्या हिंदू लोकांसाठी, भारतीय जनतेसाठी, भारतीय नागरिकांसाठी हे खूपच अत्यंत महत्त्वाचं होतं। तर अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड मधील पाहायला मिळत आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।